जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 27 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12 हजार क्रेटची झाली आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंतचा मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव 200 पासून तर 250 रुपयापर्यंतचा मिळाला। अर्थात 250 रुपयाचा बाजारभाव जो मिळाला तो एक नंबरच्या मालाला मिळालेला आहे। सध्या टोमॅटोचे फळ खराब झालेले आहेत, ऊन खूप आहे, त्यामुळे टोमॅटो बिलबिली होत आहेत आणि मग बाजारभावावर परिणाम होतो। सध्या आवक देखील चांगल्या प्रकारे वाढलेली जरी पाहायला मिळत असली तरी चांगल्या दर्जाचा माल मात्र या ठिकाणी कमी पाहायला मिळतो। दिनांक 27 मार्च 2026 रोजी टोमॅटोला नेमका बाजारभाव काय आहे हे आपण जरा जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत घोलप व्यापारी आहेत, ते शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राहत असतो आणि पारदर्शक कारभार त्यांचा आहे असं माझं मत आहे। हे शेतकरी बांधवसुद्धा त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलत असतात। आपण जरा व्यापारी बांधवांशी बोलूया। साहेब नमस्कार। आज 27 मार्च 2026 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोला बाजार जे देशी माल आहेत ते 150 पासून तर 220 पर्यंत होते। हायब्रिडचे माल 160 पासून तर 270-75 असे गेले। बाजार वाढणार आहेत का नाही? अजून 5-7 दिवस तरी जातील बाजार वाढायला। 8-10 दिवसात बाजार वाढायला पाहिजे, 300-350 रुपये व्हायला पाहिजेत। आता सध्या आवक आपल्या भागातली कमी आहे, बाहेरची आवक जास्त आहे, माल जास्त प्रमाणामध्ये बारीक आहे, एक नंबरचा माल कमी प्रमाणामध्ये येतो आहे, लाल माल किंवा मॅच्युअर्ड झालेला माल, बिल झालेला माल जास्त येतो आहे। काय उन्हाचा परिणाम? उन्हाचा तर परिणाम आहे आणि थोडेसे बाजार असले तर शेतकरी लक्ष देतात। ह्या बाजारात जे लांबून येणारे शेतकरी यांची मनस्थिती एक तर या देशाच्या बाबतीत तोडण्याची सुद्धा नाही, कारण उत्पादन खर्च पाहता टोमॅटोचे पैसे त्यांच्या हातात पाहिजे तेवढे जात नाही आहेत। आता बाजार वाढतील, थोडंसं 10-15 दिवसात बाहेरच्या राज्यातही थोडीशी संधी मिळेल माल टाकायला, त्याच्यामुळे बाजार वाढायची शक्यता आहे। पुढच्या महिन्याच्या 5-7 तारखेपासून थोडेसे बाजार वाढतील अशी। आता आखाती देशामध्ये म्हणजे अमेरिका, इस्रायल, इराण जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम कितपत होतोय का फक्त त्याची अफवा? अफवा नाही म्हणता यायची, थोडासा परिणाम होतोय, कारण एक्सपोर्टला जाणारे माल कांदे बिंदे हे सगळे केळी बिळी हे पिकं तर थांबले। टोमॅटोवर याचा फारसा परिणाम आहे नाही म्हणता येणार नाही, कारण हॉटेल व्यावसायिकांचा जो माल जात होता त्याच्यावर थोडासा परिणाम झाला। शेतकऱ्यांना काय आव्हान करायला? ऊन खूप आहे, टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत, तुम्ही म्हणताय शेतकरी बाजारात पडल्यामुळं बागांकडे म्हणावं असं पण लक्ष पण देत नाही। काय परिस्थिती, टोमॅटोचे बाजार वाढायला लागले ते एक दिवसात वाढून जातील, पण ती बाग एक दिवसात त्या कंडिशनला येऊ शकत नाही। त्याच्यामुळं साधारणतः ज्या पुढच्या महिन्यामध्ये ज्या चालू होणाऱ्या बागा आहे त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी चांगलं लक्ष द्या, त्या मालांचे पैसे व्हायची शक्यता चांगली आहे। शेतकरी बांधवांनो, नारायणगावचे टोमॅटो मार्केट यामुळंच एक चांगली नावाजलेली आणि चांगल्या प्रतीची असल्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असतात। नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव डाऊन झालेले आहेत, त्याची वेगवेगळी कारणं आहेत। सध्या इतर ठिकाणची आवक फारशी म्हणावी अशी नाही, किंवा जी टोमॅटो येत आहेत ते खराब येत आहेत, लहान येत आहेत, लाल येत आहेत आणि त्याच्यावर तिरंगा पडल्याचं प्रमाण जास्त आहे, याचा फटका बसत असतो। उन्हाळा कडक आहे हे निश्चित आहे, परंतु ह्या तिरंग्यासारखा जी अशी जी फळं आहेत या फळांना मार्केटमध्ये किंमत नाही आणि मग ती व्यापाऱ्यांना देखील घ्यावी लागतात। कधीकधी अशी चर्चा होते की बाबा व्यापारी मालामाल आणि शेतकऱ्याचे हाल, तशी परिस्थिती नाही। बाजारभाव जास्त मिळाला तरी त्याचं कमिशन ठरलेलं असतं, बाजारभाव कमी असला तरी व्यापारी बांधवांचं कमिशन ठरलेलं असतं। सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव टोमॅटो बागांची काळजी योग्य प्रकारे घेत नाही असं व्यापारी बांधव सांगत आहेत। काही प्रमाणामध्ये ते खरं आहे की बाजार नसल्यामुळं खर्च कुठून करायचा आणि मग वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च हा कसा कव्हर करायचा असा प्रश्न बळीराजापुढे निश्चित आहे। परंतु व्यापारी सांगतात बाजारभाव एका दिवसात वाढतील, बाग मात्र एका दिवसात कव्हर होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना टोमॅटो बागेची काळजी घ्या, जे तुमच्या हातामध्ये आहे त्याबाबतचं तुम्ही प्रिकॉशन घ्या। सध्या उन्हाळा कडक आहे, पाणी वेळेवर भरा, औषध फवारणीचं नियोजन करा। ठीक आहे, फार महागडी औषधं नाही, परंतु जे शक्य आहे तेवढं करा। बिबट्याची समस्या नेहमीचीच आहे, खतं औषधांच्या किमती वाढलेल्याच आहेत, परंतु आपण शेतकरी आहे, आपली जोखीम आहे, आपण काम करत राहा। सध्याच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये गावठी टोमॅटोला बाजारभाव 100 रुपयापासून तर 150-200 पर्यंतचा आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे
200पासून तर ₹250 बाजारभाव आहे. ह्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा कुठलाही खर्च वसूल होत नाही, पण किमान मजुरी सुटते किंवा थोडेफार भांडवलामध्ये जे नुकसान होते ते कुठेतरी कव्हर होत आहे. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये बाजार समितीचे सभापती संजय काळे, त्यांचं संचालक मंडळ, या ठिकाणचे व्यापारी, आडतदार, ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे शेतकरी बांधवांची काळजी घेत असतात. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा अधिकाधिक दुवा घ्या. हा दुवा तुम्हाला निश्चित कामाला येईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.